नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काळी ठळक घडामोडी। प्लॉटिंग मध्ये अतिशय तन्मन लावून या ठिकाणी जे काम करत आहेत ते निलेश सर देखील आपल्या सोबत आहेत। सर काय सांगणार सकाळपासून जे खरेदी विक्री चालू आहे यावर काय आपला प्रतिसाद आहे? आज आम्ही सकाळपासून कुबेर नगरी गट नंबर 447 448 इथे आज भव्य प्लॉटिंगचा आम्ही आज हे उद्घाटन केलेलं आहे। उद्घाटनात सकाळीच आमच्या सोबत भव्य उद्घाटन असं माननीय आमदार राजेश पवार सर यांनी केलेलं आहे। त्यानंतर प्लॉट घेण्यासाठी जो ओघ येत होता तो एवढा प्रचंड प्रमाणात येत होता की आम्हाला अपेक्षा नव्हती, त्यापेक्षाही जास्त प्रमाणात माणसांचा ओघ आज आमच्या प्लॉटिंगला प्लॉट घेण्यासाठी लोक खूप आलेले आहेत। त्याबद्दल मला खूप एकदम अपेक्षा एकदम एवढी होती आमची की त्यापेक्षाही आमची अपेक्षा पूर्ण होऊन खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। 100 ते 150 प्लॉट्स आज बुक झालेले आहेत सगळे जवळपास। एवढ्या लोकांनी आज आम्हाला एवढा प्रतिसाद दिलेला आहे की तो आम्हाला एकदम छान वाटतो। या ठिकाणी आपल्या सोबत तोष्णीवार सर देखील आहेत, त्यांच्या हातून देखील आज बरेचसे प्लॉट या ठिकाणी विक्री झालेले आहेत। सर काय सांगाल सर? निसर्गरम्य वातावरणात अशा लोंढे सांगवी फाट्या नजीक ही जी प्लॉटिंग आहे ही एक मोठी टाउनशिप आज स्वप्नपूर्तीला येत आहे, ज्यामध्ये आज सकाळपासून भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे। भरपूर लोकांनी इथे येऊन जवळपास प्लॉट बुक केलेले आहेत। अजूनही बऱ्याच इन्क्वायरीज आलेल्या आहेत, जे लोक अजून 1-2 दिवसात येऊन हे प्लॉट बुक करतील आणि अशा प्रकारे उत्तम असा प्रतिसाद ग्राहकांनी दिलेला आहे। या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक राठोड सर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतात। सर, आपण शिक्षक पेशामध्ये आहात आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपण या ठिकाणी प्लॉटिंग टाकलेली आहे। तर यामध्ये शिक्षण विभागातून जे म्हणजे आपल्या शिक्षक पेशातून जे आपण ज्ञान देता यामध्ये विद्यार्थी घडतात, परंतु या ठिकाणी आज हे जे काम केलेलं आहे ते गरीब एकदम जे होतकरू जे ज्यांना घर नाही अशा लोकांसाठी या ठिकाणी आपण घराची सुविधा दिलेली आहे, प्लॉटची सुविधा दिली आहे। याबद्दल आपलं काय मत आहे? राधे प्रॉपर्टी ब्रोकर्स अँड डेव्हलपर्स आमचे मित्र सतीश भाई शर्मा आणि आमचा ग्रुप हे मिळून आम्ही इथं लोंढे सांगवी परिसरामध्ये तोष्णीवाल सर आहेत, म्हणजे सतीश शर्मा सर आहेत, रणवीर सर आहेत, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। आणि ह्या ग्रुपद्वारे आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट्स उपलब्ध करून दिले आहेत। आणि आत्ताच आमचे मित्र सतीश शर्मा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांसाठी खास करून काही डिस्काउंट आहेत आणि या भागातील या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या शाळेची इथं गरज आहे, म्हणून आम्ही इथे एक CBSE स्कूल येत्या काही दिवसातच उभारणार आहोत, जेणेकरून की आजूबाजूचे जे 45 ते 50 खेडे आहेत येथील विद्यार्थ्यांना CBSE लेवलचं NCERT लेवलचं सगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन या शाळेमध्ये होईल। आणि अल्प दरामध्ये, म्हणजे आज नांदेडला जर पाहिलं आपण तर भरमसाठ फी झालेली आहे, त्या तुलनेत थोडीशी माफक फीस ठेवून आम्ही इथं एका इंटरनॅशनल स्कूलचं आयोजन करीत आहोत, जेणेकरून या परिसरातील विद्यार्थ्यांना ते सोयीस्कर जाईल। आणि सोबतच 5 ते 10,000 स्क्वेअर फीटमध्ये येणाऱ्या काळात आम्ही इथं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं देखील आयोजन करणार आहोत, जेणेकरून की आरोग्य सुविधा इथं या भागातील लोकांना देता येईल। जेवढं आमच्याकडून होईल तेवढ्या जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। रोड, नाली, ड्रेनेज, लाईट ही व्यवस्था तर आहेच आहे, तर या मूलभूत सोबतच आम्ही शिक्षण आणि आरोग्य हे देखील इथं चांगल्या तऱ्हेनं देऊ अशी आम्ही ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादांची अपेक्षा करतो। आजकालचे विद्यार्थी जे आहेत ते शाळा शिकत आहेत, परंतु जे घाई गोंधळ आहे जेव्हा ते त्याला काय म्हणतात गोंधळ आहे नांदेड परिसरामध्ये, जे गर्दी आहे, घाई आहे, या घाई गर्दीमध्ये गोंधळामध्ये कुठेतरी शिक्षण देखील थोडं दूर राहत आहे आणि त्यापासून बराच वेळ मुलांचा त्या गाडीने जाण्यामध्ये येण्यामध्ये म्हणजे शिक्षणासाठी जात आहे। तर या परिसरामध्ये मला वाटतं जवळपास 40 ते 45 खेड्यामध्ये शाळा नाही, तर यावर आपला काय म्हणायचं? या परिसराचा जर विचार केला, बाजूला उस्माननगर लाठी गाव आहे, येथील काही विद्यार्थी कलेक्टर झालेत, काही विद्यार्थी SP झालेत। नांदेड जिल्ह्याचा इतिहास जर पाहिला तर खरोखरच जी विद्वत्ता गुणवत्ता आहे ही ग्रामीण भागात लपलेली आहे। तर आमचे निलेश सर सोबत आहेत, तोष्णीवाल सर आहेत, सतीश सर आहेत, यांच्यासोबत आम्ही पाहतच आहोत। आम्ही
बऱ्याच शहानिशा करत आहोत. तर हा भाग येथील या भागातील जास्तीत जास्त डॉक्टर्स नांदेडला उच्च स्तरावर उच्च पदावर आहेत आणि रुग्णसेवा देत आहेत. तर आपण म्हणतो ना टॅलेंट हे खरी बुद्धिमत्ता ही ग्रामीण भागातच आहे. तर या बुद्धिमत्तेला उजाळा द्यावा, या मुलांच्या सुप्त गुणाला वाव द्यावं, त्यासाठी इथं आम्ही एक इंटरनॅशनल स्कूल उभारणार आहोत, जेणेकरून की नांदेडमधल्या घाई गोंधळातून एक वेगळं परिसर निर्माण होईल आणि हे विद्यार्थी भरकटणार नाही आणि यांनी आपले स्वप्नपूर्ती करण्यासाठी त्यांचं टार्गेट पूर्ण करता येईल, त्यासाठी हा प्रयत्न आमचा चालू आहे. आपल्या कुबेर नगरीचे वैशिष्ट्य काय सांगणार? आज हमने और हमारे ग्रुप ने मोजे लोंडे सांगवी तालुका लोहा जिला नांदेड़ में 30 से 32 एकड़ में सुंदर लेआउट का नियोजन किया है. उसके भूमि पूजन के लिए हमारे मित्र परिवार के मेंबर और सम्माननीय आदरणीय एमएलए साहब श्री राजेश जी पवार साहब आए. उन्होंने भूमि पूजन किए, उन्होंने हमारे को समय दिए, हमारे को मार्गदर्शन किए, उसके लिए हम उनका आभार व्यक्त करते हैं. और ये जो प्रोजेक्ट है 30-32 एकड़ का प्रोजेक्ट है, ये प्रोजेक्ट करने में हमारे को 8 से 10 महीने लगेंगे. थोड़ा समय कम ज्यादा लग सकता है, एनए करना है, लेआउट करना है, रोड नाली ड्रेनेज कमान कंपाउंड सभी वर्क करना है. हमारी टीम वर्क डे नाइट मेहनत कर रही है, ये प्रोजेक्ट पे काम कर रही है और हमारे इन्वेस्टरों को जितना हो सके उतना बेनिफिट हो इसका हम ध्यान रख रहे हैं. और आज हमारे ये प्रोग्राम में आए वाले सभी मित्र परिवार के मेंबर दिलीप सिंह ठाकुर, संदीप सेठ काला, अजीत उत्तरवार जी, हरीश लालवानी जी, बंडू भाऊ खेड़कर, महेश खेड़कर, हम सभी जितने भी मित्र परिवार के मेंबर आए, हमारे व्यापारी वर्ग आए, उन सबका दिल से आभार व्यक्त करते हैं और ऐसा विश्वास रखते हैं कि वो हमारे से ऐसा ही प्यार और सहकार्य बनाए रखेंगे. धन्यवाद. या ठिकाणी आपण असं लिहिलंय की पहिल्यांदाच आम्ही देत आहोत की देशाच्या सेवेमधील आजी माजी अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काही सूट आहे. तर नेमकी काय सूट आहे? हमने ये पहली बार ऐसा निकला है कि जो देश सेवा करते हैं उनकी हम सेवा करना. तो कोई भी प्लॉट अगर बुक करता है जो पुलिस खाते में हो, सेना में हो, मिलिट्री मैन हो, एक्स मिलिट्री मैन हो, वायुसेना में हो, जल सेना में हो, थल सेना में हो, तो हम उनको पर प्लॉट 50,000 रुपए डिस्काउंट दे रहे. चाहे वो 2400 फीट का प्लॉट लेवे या 1000 फीट का प्लॉट लेवे, उनको 50,000 रुपए डिस्काउंट है. ये हम देश की सेवा करने वालों के लिए स्पेशल ऑफर रखे हैं. और जो देश के लिए शहीद हो गए उनके लिए क्या है? जिस भी परिवार से देश की रक्षा के लिए परिवार का मेंबर खोया है तो उनको हम 1 लाख रुपए डिस्काउंट दे रहे प्लॉट के पीछे. हमारे को अफसोस है, दुख रहता है इस बात का कि देश की सेवा में कोई शहीद हो गए, लेकिन उनके परिवार को हम 1 लाख रुपए स्पेशल ऑफर बोल के दे रहे हैं. कोई भी प्लॉट बुक करो, 10 लाख का प्लॉट लेंगे तो भी 1 लाख रुपए डिस्काउंट, 25 लाख का प्लॉट लिया तो भी 1 लाख रुपए डिस्काउंट. या ठिकाणी लोंढे सांगवी परिसरामध्ये जे आपण ही प्लॉटिंग टाकलेली आहे ते सरासरी किती प्लॉटिंग आहे आणि किती विकलेली आहे, तर किती जण या नंतर येतील असं आहे? हमारे यहाँ पे रफली 450 प्लॉट हो गए हैं, जिसमें सभी साइज है. 1000 स्क्वायर फीट के हैं, 1200 के हैं, 1500 के हैं, 1800 के हैं, 2000 फीट के हैं, 2400 स्क्वायर फीट के हैं, सभी साइज अवेलेबल है. 450 में से 200 से 225 प्लॉट अप्रोक्सीमेट 50% माल बुक हो गया है. और अभी आगे हम 5-7 दिन कंटिन्यू काउंटर रखेंगे. 31 जनवरी तक यही प्राइस में हम माल बेचेंगे और हमारे को अपेक्षा है, आशा है कि पूरा माल हमारा बुक हो जाएगा.